नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण भेंडी लागवड करत असतो. मग त्यामध्ये भेंडी जी लागवड आहे तर त्यामध्ये आपण खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर मित्रांनो त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आपण कोणते खत दिले पाहिजे जेणेकरून उत्पादन त्यामध्ये चांगलं वाढेल. त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा, जेणेकरून आपल्याला भेंडी पिकाचं खत व्यवस्थापन आपल्याला समजेल. तर चला तर मित्रांनो वळूया आपण भेंडी पिकाच्या खत व्यवस्थापनाकडे. तर मित्रांनो भेंडीच्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जे आहे तर ते आपल्याला जे ऑर्गॅनिक खत आहे त्यामध्ये शेणखत असो गांडूळ खत असो अशा खताचा त्यामध्ये वापर करायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला शेणखत जर मिळालं तर शेणखतामध्ये आपल्याला जे की 15-20 जे बैलगाड्या आहेत तर ते आपलं शेणखत 1 एकरमध्ये पसरवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला जर गांडूळ खत जर मिळालं तर ते आपल्या पद्धतीने 400-500 किलो जे गांडूळ खत आहे तर ते आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो. आपल्याला अशा पद्धतीने खत व्यवस्थापन जे आहे तर ऑर्गॅनिक खत व्यवस्थापन ते द्यायचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला जे निंबोळी पेंट आहे तर मित्रांनो जे निंबोळी पेंट आहे तर ते आपल्याला 1 किंवा 2 बॅग त्यामध्ये आपल्याला द्यायचे आहे मित्रांनो. त्यामध्ये ऑर्गॅनिक खत व्यवस्थापन आपण बघितलं. त्याचबरोबर मित्रांनो जे आता फर्टिलायझर आहे जे खत आहे मित्रांनो तर ते खत व्यवस्थापन कसं करायचं तर ते बघूया आपण आता. तर मित्रांनो जे आपल्याला खत व्यवस्थापन जे आहे तर त्यामध्ये आपल्याला आपण 2 पद्धतीने त्यामध्ये जे की भेंडी लागवड करत असतो. एक म्हणजे की पारंपरिक पद्धत आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे की आपण मल्चिंग पेपर अंथरून त्यामध्ये भेंडी लागवड करत असतो. मग मित्रांनो आपल्याला 2 पद्धतीने भेंडी लागवड करतात तर मग तशा पद्धतीने खत व्यवस्थापन सुद्धा करणे गरजेचे आहे. मग मित्रांनो ते खत व्यवस्थापन कसं तर चला तर बघूया. तर मित्रांनो आपल्याला जे पारंपरिक जे आपण त्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो की जे आपण पाणी देत असतो दांड पाण्याने, तर ती भेंडी जर आपण लागवड केली किंवा आपण मल्चिंग पेपरची जरी भेंडी लागवड केली तर त्यामध्ये बेडवर आपल्याला सर्वात प्रथम दोन्हीचाही एकच डोस राहील. तर त्या डोसामध्ये मित्रांनो आपल्याला जे 10-26-26 आहे तर ते 1 बॅग किंवा त्यामध्ये DAP जे आहे तर त्यामध्ये 1 बॅग मित्रांनो त्यामध्ये घेणे गरजेचे आहे मित्रांनो. DAP घेतली तर त्यामध्ये प्लसमध्ये पोटॅश जे आहे तर ते 50 किलो आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे म्हणजे 1 बॅग मित्रांनो. त्यामध्ये SSP जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे तर मित्रांनो ते आपल्याला 1 बॅग त्यामध्ये ॲड करायचे आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे तर ते 10 किलो आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला शक्य झाल्यास किंवा आपण दिलं तर चांगलं आहे जे ह्युमिक आहे मित्रांनो दाणेदार, तर ते 5 ते 10 किलो आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो. जे शेतकरी पाट पाण्याने भेंडी लागवड करतात तर त्यांनी आपल्याला जे ह्युमिक आहे दाणेदार तर ते निश्चितच आपल्याला त्यामध्ये द्यायचं आहे 5 ते 10 किलो मित्रांनो. त्याचबरोबर आपल्याला अशा पद्धतीने जे खत व्यवस्थापन आहे तर ते दोन्ही बेडवरल्या शेतकऱ्यांनी जे दांड पाण्याने देणार तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा दोन्हीनी हे जे मिक्स करून खत व्यवस्थापन आपल्याला त्यामध्ये द्यायचं आहे मित्रांनो. जे आता दांड पाण्याने खत व्यवस्थापन जे करतात लागवड करतात भेंडी तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी आपण 30 दिवसांनी आपण लागवड केल्याच्या अगोदर एकदा दिला की भेंडी उगवून आल्यानंतर 30 दिवसांनी मित्रांनो आपल्याला पुन्हा दुसरं खत व्यवस्थापन त्यामध्ये करायचं आहे. तर मित्रांनो 30-32 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जे 10-26-26 आहे किंवा DAP जे आहे तर त्यामध्ये 1 बॅग DAP जर घेतलं तर पोटॅश त्यामध्ये 1 बॅग आपल्याला मिक्स करायची आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जो युरिया आहे तर युरिया आपल्याला 25 किलो आपल्याला त्यामध्ये 25 किलो किंवा 30 किलोपर्यंत आपण युरिया जो आहे तर तो आपल्याला त्यामध्ये द्यायचा आहे, जेणेकरून खत व्यवस्थापन त्यामध्ये चांगलं होईल मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये खत व्यवस्थापन 30 दिवसांनी करायचं आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्याला खत व्यवस्थापन म्हणजे लॉंग टर्म जे आहे तर ती भेंडी चालली पाहिजे त्यासाठी आपल्याला पुन्हा 60 दिवसांनी एकदा खत व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे 30 दिवसांपुढं 30 दिवसाला आपल्याला खत व्यवस्थापन त्यामध्ये करायचं आहे. तर मित्रांनो 30 दिवसांनी म्हणजे 60 दिवसांनी ज्यावेळेस आपण खत व्यवस्थापन करतो तर त्यामध्ये सुद्धा 10-26 किंवा DAP 1 बॅग, त्याचबरोबर DAP घेतली तर पोटॅश 1 बॅग आणि 25 किलो युरिया अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये खत व्यवस्थापन करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो जे विद्राव्य खत आहे तर ते विद्राव्य खत त्यामध्ये वापरू शकता. त्यामध्ये वाढीच्या काळामध्ये 19-19 त्यामध्ये 12-61-0 फुटव्यांच्या काळामध्ये किंवा त्यामध्ये आपण 12-61 किंवा 13-40-13 जे खत आहे तर ते फुल धारणेच्या काळामध्ये आणि पोटॅशियम सोनेट किंवा 13-0-45 जी परिपक्वची अवस्था असते भेंडीची तर त्यावेळेस आपण घेऊ शकतो फवारणीच्या माध्यमातून. आणि मित्रांनो आता आपण बघूया
की जे शेतकरी भेंडी जी आहे मल्चिंग पेपरवर लागवड करतात, तर ते बेसल डोस जो आहे तर तो अशा पद्धतीने आपण दिला की आपल्याला पुन्हा बेसल डोस त्यामध्ये देता येत नसतो. मग मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला विद्राव्य खताचा जो आहे तर ड्रिपच्या माध्यमातून वापर करावा लागतो. मग मित्रांनो, आपण जे वाढीचा काळ आहे तर त्यामध्ये 19-19 फुटव्यांचा जो काळ आहे भेंडीचा, तर त्यावेळेमध्ये 1261 जे विद्राव्य खत आहे ते, किंवा त्यामध्ये फुलांची किंवा कळींची अवस्था असते तर त्यावेळेस 1261 किंवा 1340 जे विद्राव्य खत आहे तर ते आपण वापरू शकता. तर मित्रांनो, त्याचबरोबर 13-045 किंवा पोटॅशियम सोनेट आहे तर ते परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आपण त्याचा वापर करायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे विद्राव्य खत आहे तर ते स्टेप बाय स्टेप आपल्याला 5-5 किलोपर्यंत, किंवा आपण आपल्या खर्च करण्याच्या नुसार आपण 10 किलोपर्यंत त्यामध्ये आपण विद्राव्य खत जे आहे तर ते 1 एकरसाठी भेंडी पिकाला 200 लिटर पाण्यामध्ये वापर करू शकता. तर मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने जर 5-5 किलो असे 10-10 दिवसाच्या अंतराने 2-2 वेळेस आपण जर वापर केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला 19-19 किंवा 13-40-13 किंवा आपलं 1261 जे आहे तर त्याचा वापर जर आपण 2-2 वेळेस जर केला तर निश्चितच भेंडी पिकाचं आपल्याला त्यामध्ये जास्त प्रमाणात ते नियोजन त्यामध्ये उत्पादन निघण्यास आपल्याला मदत मिळेल. मित्रांनो, त्यानंतर तोडा आपल्याला फक्त 2 दिवसामध्येच करायचा आहे, किंवा 2 दिवस आड केला की आपल्याला भेंडीचं त्यामध्ये तोडा करायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये भेंडी ही चांगली निघेल. त्यामध्ये बी जे आहे तर ते जाड होणार नाही आणि मार्केटमध्ये आपल्या भेंडीला चांगला दर मिळेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. मित्रांनो, हे खत व्यवस्थापन आपल्याला समजलंच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, धन्यवाद. जय जवान जय किसान.